जर सगळं प्लॅटरमध्ये मिळालं असतं तर कदाचित ह्या जर्नीची ह्या अचीवमेंट अजून अचीव करायचे, पण जे काही थोडं थोडं बहुत अचीव केलंय त्याची मज्जा नसते आली. मी 150 रुपये नाईटमध्ये नाटकात काम केलेलं आहे. कलाकारांना बुके नेऊन देणं, कलाकारांच्या रूम्स अरेंज करणं, कलाकारांना पाणी नेऊन देणं वगैरे, की जेव्हा लीड करायची एक काय म्हणतात ती एक लाट येते ना, त्यावेळेला आपला चेहरा इतका ओव्हर एक्सपोज झालेला होता. बडी दूर से आए संपल्यानंतर जवळपास एक 4-5 वर्ष मी घरी होते. मला माझं घर चालवणं माझ्यावरती एक जबाबदारी असल्यामुळे फायनान्शियली बिग बॉस करणं माझ्यासाठी गरजेचं होतं. या आय एम इन अ रिलेशनशिप विथ रुपाली. कशी आहे? सुंदर दिसतेस ऍज ऑलवेज. इथनं सुरुवात केलीस, मला आनंद आहे. नाही, खूप छान आहे. तू कशी आहेस? मी एकदम मस्त आहे. आय फील सो प्राऊड. माहितीये, मी तुला बघते. आय स्टील रिमेंबर आपण बिग बॉस साठी जेव्हा इंटरव्ह्यू केला होता त्याच्यानंतर मी घरी आले होते विरारला. म्हणजे मी ना ती जर्नी बघितलीये की सगळं एक एक टप्प्यावर तू स्वप्न बघत गेलीस, ते अचीव करत गेलीस. आत्ता आपण गाडीबद्दल बोललो खरं तर. आणि तो जेव्हा तू व्हिडिओ टाकला होतास ना, मला जेन्युअनली म्हणजे जर्नलिस्टच्या पलीकडे मला इतकं चांगलं वाटलं की वाव यार, ही बोलली होती मला एकदा मी हे करणार आहे, ती करते. मला सांग, तुला स्वतःवर किती गर्व आहे रुपाली आता? खूप आहे. म्हणजे गर्वपेक्षा प्राऊड फीलिंग आहे. आणि खूप छान वाटतं की एक 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 गोष्ट अजूनही बकेट लिस्ट पूर्ण झालेली नाहीये. एक 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 गोष्ट तिथे तिथे सेटल होते, ते बघताना खरंच छान वाटतं. म्हणजे ते जसं मी घराच्या पूजेच्या वेळेला तू आलीस तेव्हा मी तुला म्हटलं की पूजा सुरू झाली आणि मला राहवलं नाही. मी ढाय मोकळून रडत होते की हे जे कॅनव्हस आपण एक रिकाम, मी पोस्ट मध्ये पण ते लिहिलेलं आहे की ते रंग भरत गेले आणि ते रंग भरताना एवढं छान सुंदर चित्र तयार होईल हे माहित नव्हतं. आणि ते आता जेव्हा बघते, आज पण मी एक स्टोरी टाकली जिथे आता गणपती येणार. सो बाबांचं असं झालं की हे जरा आपण थोडंसं टचअप करूया वगैरे. सो बाबा स्वतःच ब्रश घेऊन ते सगळं करतायत, रंग करतायत, त्या लॅपटॉपला रंग करतायत, टीव्हीच्या मागच्या गोष्टींना त्यांना जसं जसं हवंय ते तसं तसं अजूनही ते नटवणं सुरू आहे. सो ते बघताना खूप छान वाटतंय की आधी ते करताना संकोच असायचा की हे आपलं नाहीये, जर ओनरने अलाव केलं नाही तर, किंवा तो म्हणाला की हे काच केलं, जे झालंय आयुष्यात तसं घडलंय. सो आता त्यांना तसं काहीच नाहीये, जातात घेतात आणि ते ब्रश घेऊन कलर करतात. सो ते बघताना खूप छान वाटतं. मी नेहमी विचार करते की तुला हा प्रश्न विचारेन की हे काय टॉनिक आहे रुपाली, किंवा ही काय पॉझिटिव्हिटी म्हणूया, किंवा हा काय नेव्हर डाय ॲटिट्यूड आहे आपला की नाही बॉस, हे अचीव करायचं आहे ना तर मेहनत करावी लागेल. काय टॉनिक आहे? मला असं वाटतं की जेव्हा आपण आपल्या कर्तव्य किंवा आपलं जे आपली जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून जर आपण त्या गोष्टींवरती वर्क केलं तर त्याचं ओझं होत नाही आणि त्याचा कंटाळा येत नाही. जर तीच गोष्ट ओझं म्हणून आपण घेतलं ना तर असं होतं की यार नाही बस एवढंच करूया, सेटल आहे मी, एवढंच, मला अजून काही पुढे अचीव्ह नाही करायचं. माझ्यासाठी ते कधीच नव्हतं. माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी रिस्पॉन्सिबिलिटी आणि कर्तव्यांमध्ये मोडतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती सतत एक वेगळी एनर्जी घेऊनच घरातनं बाहेर पडते आणि घरात येताना सुद्धा एक वेगळी एनर्जी घेऊन येते, सो दॅट ते सुद्धा तितकेच एनर्जेटिक राहो. टचवूड, आज बाबा, आई, संकेत फॉर दॅट मॅटर, कुठल्याच पद्धतीचं औषध, कुठल्याच पद्धतीचं दुखणी खुपणी, ते तर छोटं सर्दी बिर्दी ह्या सगळ्या गोष्टी, पण टचवूड ह्या स्टेजला सुद्धा असून, ह्या वयात असून सुद्धा ते सगळे छान देवाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने सुदृढ आहेत आणि निरोगी आहेत. अजून काय पाहिजे? म्हणजे कायच पाहिजे अजून. तर नवीन मालिकेचा प्रोमो आम्ही सगळ्यांनी बघितला, लपंडाव आणि आई कुठे काय करते मध्ये जे काही वादळ तू आणलं होतंस, जी काही व्यक्तिरेखा तू केली होतीस, त्यानंतर आता किती पायऱ्यावर आहे ही लपंडाव मधली तुझी भूमिका? खूप आहे, खूप वेगळी ना? खूप वेगळी आहे, खूप वेगळी आहे. म्हणजे मी संजनाला पूर्णतः पुसू नाही शकत, कारण ती खूप लोकांच्या मनात आणि असं आहे. आणि मला तिला पुसायचं पण नाही, कारण संजनाने खूप दिलं मला. म्हणजे आय लव्ह संजना. मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये हे म्हटलेलं आहे. जर मी तिच्यावर प्रेम केलं नाही तर लोकही तिला त्या पद्धतीने अडॉर करणार नाही, त्या पद्धतीने वेलकम करणार नाही. मी तिला थोडंसं बाजूला ठेवणार आहे आणि सरकार ह्या व्यक्तिरेखेला लोकांच्या मनात रुजवणार आहे. सो माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे की संजना पुन्हा येता कामा नये. लोकांना असं नाही वाटलं पाहिजे की अरे संजनालाच बघते मी किंवा संजनालाच बघतोय आम्ही, असं न वाटू देणं पण माझ्यासाठी सततचा अभ्यास आहे आणि मला तो आवडतो. म्हणजे डोकं बंद झालं की कॉपी पेस्ट करायचंय, तेच करायचंय, त्याच्यात काही मजा नाही. मला ते सतत काहीतरी डोक्याला
चालना पाहिजे आणि क्रिएटिव्हली सॅटिस्फॅक्शन असणं फार गरजेचं. सो आय थिंक माझ्यासाठी खूप मज्जा असणार आहे ही. खरं आहे. आणि नावातच जोर आहे सरकार. नावातच जोर आहे या भूमिकेच्या. सो रुपाली, जरा काही वर्ष मागे जाऊन सांग मला, तुझं बालपण कसं होतं? छान होतं. मला काहीच रिग्रेट नाहीये आयुष्यात. नाही, अगदीच नाही. म्हणजे हे बघ, रडत कुठे गेलंय बालपण? माझा जन्म वरळीचा, जन्म BDD वरळी, side. yes. आणि हा. त्याच्यानंतरचा सगळा वेगवेगळा प्रवास वेगवेगळ्या ठिकाणी झालेला. पण मला काहीच रिग्रेट नाही. म्हणजे जर सगळं प्लॅटरमध्ये मिळालं असतं तर कदाचित ह्या जर्नीची, ह्या अचीवमेंट अजून अचीव्ह करायचे, पण जे काही थोडं बहुत अचीव्ह केलंय त्याची मज्जा नसते आली. अजून एक किक नसती मिळाली की अरे अजून एक करायचंय. म्हणजे आज मी आईबाबांच्या घरात राहते, मला माझी पाठी असलेलं घर घ्यायचंय. सो ते अजून आहे बकेट लिस्टमध्ये की हे अजून अचीव्ह करायचंय. सो आता या पुढच्या येणाऱ्या वर्षांमध्ये काय करता येईल जेणेकरून आपल्याला हेही आहे, हेही सांभाळायचंय आणि ते नील करून आपल्याला दुसऱ्या गोष्टी करायच्या. सो त्या सगळ्यांचा एक वेगळा प्रवास, वेगळं मॅनिफेस्टेशन आणि युनिव्हर्समध्ये टाकणं आहे. सो मला कुठल्याच गोष्टींचं, हे बघ माझ्यासाठी एक तर मी फार डिसिजन स्पॉन्टेनियस घेणारी मुलगी आहे. मी विचार करून अरे हा कल देखते, परसो देखते, करूया वगैरे ह्या झोनची मी नाहीये. मला फार स्पॉन्टेनियस डिसिजन्स घ्यायला आवडतात आणि मग ते चुकले तरी ते माझे आहेत, ते बरोबर असले ते आय टेक ऑल द रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यामुळे कुठल्याच गोष्टींचं आयुष्य जे काही घडलं, जे काही घडून गेलं त्याचं रिग्रेटच नाहीये. म्हणजे मी देवाचे आभार मानते की थँक्यू सो मच, तू हे आयुष्य दिलंस, हे सगळं दाखवलंस. त्याच्यामुळे कदाचित कुठेतरी तू जे म्हणालीस की ही एनर्जी कुठून येते किंवा ही पॉझिटिव्हिटी कुठून येते, हे सगळं मला असं वाटतं तिथनं येतं. मी सेटलच नाही. म्हणजे मला असं वाटतं की आपण म्हणतो स्वप्न बघायला पैसे लागत नाही, माझं उलट आहे. मला असं म्हणायचं की स्वप्न बघायला पैसे लागायला हवेत, तर त्याची किंमत आहे आणि ती पूर्ण होते. अदरवाईज फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमतच नाही ना. राईट. तर ते म्हणजे झोपून स्वप्न बघा, उघड्या डोळ्याने बघा, मला ते फिलॉसॉफीच कळत नाही. ती मी बघते आणि मी त्यासाठी काम करते आणि ते अचीव्ह करण्यासाठीची धडपड असते. मग ते राऊंड द क्लॉक काम करावं लागलं तरी चालतं मला. म्हणजे मी माझ्यासाठी आत्ताचा जो एक झोन लोकांचा मी ऐकते बरेच असे पॉडकास्टमधनं वगैरे की 10 ते 6 किंवा 9 ते 9 किंवा 9 ते 10 वगैरे. मी आजपर्यंत करिअरची इतकी वर्ष मी काम करते, नाटकातनं कामं केली, सिरियल्समधनं, ऍड्स वगैरे. मी जाताना मला माहित असतं की माझा कॉल टाइम 8:30 आहे, 7 आहे किंवा 9 आहे. येताना मी कधीच विचारत नाही गेल्यानंतर की माझं पॅकअप किती वाजता होणार आहे किंवा माझे किती सीन्स आहेत. कारण मला माहिती आहे काम संपल्यानंतर ते मला असं नाही म्हणणार मॅम आज रह जाओ सेट पे, पाठवणारच आहेत मला घरी. पण हा झोनच कधी नाही किंवा इतने पैसे मी इतनाही काम करूंगी, नाही, कधीच नाही आला. कारण मला माझं काम प्रचंड आवडतं, माझं खूप प्रेम आहे माझ्या कामावर. आणि आज मी जे काही आहे, आज जे काही एक चेन असते बघ, तुझं मागचं काम चांगलं झालेलं असेल किंवा चांगलं केलेलं असेल तर तुला दुसरं काम स्वतःहून समोरून येतं. करेक्ट. सो ती गोष्ट जेव्हा त्या साखळीतनं चालत असते त्यासाठी तुम्हाला तुमचं काम प्रामाणिकपणे करणं फार गरजेचं आहे. आणि ते आजपर्यंत तेवढंच मला जमलेलं आहे, प्रामाणिकपणे काम करत राहणं. की ह्याचं हे किती मिळणार आहे, मग माझं पॅकअपच किती वाजता होणार आहे, मग इतने पैसे मी इतना नाही. मी 150 रुपये नाईटमध्ये नाटकात काम केलेलं आहे. कधी? जागो मोहन प्यारे करत होते मी तेव्हा मला 150 रुपये नाईट होती. सो 150 रुपये नाईट पासूनचा आत्ताचा प्रवास हा इट इज अ जर्नी. आणि हा खूप जर्नी पण आहे प्लस खूप ग्रूमिंग वाली ग्रोथ वाली जर्नी आहे. सो त्या अप आहे, डीप आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, खूप गोष्टी आहेत. तर तो कधीच आला नाही की यार 150 रुपये नाईट आहे म्हणून मी एवढंच काम करणार आहे नाटकात. तेव्हा पण मी तसंच काम करत होते आणि आज काय मिळतात त्याच्यात पण मी तसंच काम करते. असं काहीच नाहीये. तू आता स्वप्नांचा उल्लेख केलास. खरं तर असं असतं की आपण लहानपणापासून जेव्हा मेहनत किंवा स्ट्रगल आपल्या वाट्याला येतं ना, तर कुठेतरी ना तो माइंडसेट होतो की स्वप्न एवढी मोठी बघावी का जी कदाचित पूर्ण नाही होऊ शकत. किंवा असं असतं की आधी जेव्हा परिस्थिती छान नसते ना तेव्हा अर्धा स्ट्रगल ही परिस्थिती बदलण्याचा असतो. अशा वेळी अभिनयासारखं क्षेत्र जे बेभरवशाचं आहे, तुला कधी आधीचं मला सांग, कधी असा डोक्यात विचार होता की नाही एवढी स्वप्न बघितली पाहिजेत का नको, जरा बेसिक स्वप्नांपासून सुरुवात करूया? नाही तसं काय कधीच नाही. म्हणजे खरं तर ना हे घरनं येतं, हंतरून बघून पाय पसरा वगैरे. माझ्या आई वडिलांनी कधीच नाही सांगितलं मला हे.
म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जर तेवढंच हंतरून पांघरून घेतलंस तू तर अजून मोठं घेण्यासाठीच तू धडपडच नाही करणार. म्हणजे आज मी 1 रुपया कमवत असेन आणि 8 आणे जर फक्त मी खर्च केले तर माझ्याकडे आहेत ना. मला नाही करायचं उद्या काम, बिकॉज माझ्याकडे सेव्हिंग 50 पैसे आहेतच, काच मी करेन. पण जर मी खर्चच 1.5 रुपया केला तर त्या वरचे जे 50 पैसे त्यासाठी मला धडपड करायचीच आहे. आज जो काही मी मगाशी आपण जे काही म्हटलं की एवढा सगळा डोलारा उभा केलेला आहे, सो त्यासाठी ते सगळं मंथली सायकल ती सगळी कंप्लीट करण्यासाठी मला माहितीये की हे एवढं आहेच आहे. सो ते वाढवून ठेवलंय मी त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे म्हणणारे असंही म्हणतील काय गरज होती, पण गरज नाहीये. ती त्यासाठी लागणारी जी धडपड, लागणारी जी मेहनत असते ना, ती खूप इम्पॉर्टंट आहे. की एवढंच अचीव्ह करायचं नाहीये, त्याच्या पुढे पण खूप गोष्टी आहेत. म्हणजे माझ्यासाठी हे आहे की मला 2026 मध्ये मला लोन फ्री करायचंय माझं घर पुढच्या वर्षी. मला लोन फ्री करायचंय ते घर. तर मग ते कसं करायचं त्यासाठीचा जो तुमचं काम आहे, तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही बुक मध्ये लिहून ठेवता किंवा बुक नाही तर ऍटलीस्ट डोक्यामध्ये तुम्ही ठेवता की ओके हे या गोष्टी केल्या तर हे नील होऊ शकतं, ही गोष्ट केली तर हे नील होऊ शकतं. तर तशा पद्धतीचं माझं वर्किंग असतं माझ्याशीच. पण अभिनय हा जो शब्द आहे ना की तो झोपू देत नाही कलाकारांना, की छान कामं मिळाली पाहिजेत आपल्याला, किंवा आज एक काम असं केलं तर उद्या जरा नेक्स्ट लेवलचं काम मिळूया. मला सांग, तुझ्यामध्ये कधीपासून तो अभिनय होता की या क्षेत्रात जायचं? हे प्लॅन ए होता, प्लॅन बी होता, काय होतं? या क्षेत्रात जायचं असं काही, हे मी लहानपणीच उठले आणि अभिनय असं काही नव्हतं. मी कॉल सेंटरमध्ये काम केलेलं आहे. मी सुरुवातच केली विरवानी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये रिसेप्शनला. सो तो प्रवास तसा होता सगळा की डायरेक्ट अभिनयात आले नाही. पण ऑफकोर्स की शाळेतनं जेव्हा मी कोणत्या कल्चरल प्रोग्राममध्ये भाग घ्यायचे तेव्हा कधी स्पोर्ट्समध्ये भाग घेतला नाही. कायमच नटाबटा करायची आवड होती, त्याच्यामुळे डान्समध्येच किंवा काय फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ह्यामध्ये कायमच माझं नाव पहिलं असायचं. सो कुठेतरी ते डोक्यात होतं की इथे जास्त आवडतंय आपल्याला, की इथे रमतंय मन आपलं, हे छान वाटतंय करायला असं. ऑफकोर्स पण कोणी गॉडफादर नसल्यामुळे, ती दिशा दाखवणारं कोणी नसल्यामुळे आपला स्ट्रगल आपणच करायचंय हे होतं. म्हणजे 150 रुपये जेव्हा नाईट होती नाटकाची, पहिलं नाटक व्यावसायिक मी केलं जागो मोहन प्यारे, तेव्हा मी 4-5 भूमिका करत होते त्या नाटकात. मग बस स्टॉप वरती येणारी मुलगी, मग तीच डॉक्टरचा हे घालून कोट घेऊन येणारी ती, मग तीच मुलगी डान्स करते 4 पोरांबरोबर, असं म्हणून 4-5 भूमिका करत होते. पण इथेच थांबायचंय का आपल्याला? तर इथे नाही थांबायचंय. इथेच थांबायचं असतं तर मग ते करून, जॉब करून किंवा काहीतरी खूप इझिली. पण आपल्याला ते बॉक्समध्येच नाही ना राहायचं, आपल्याला बॉक्सच्या बाहेर जाऊन गोष्टी करायच्या आहेत. मग त्यासाठी काय, तर हे बेस नाहीये आपलं, आपल्याला माहीतच नाहीये, हे गणितच माहित नाही, थिएटर माहित नाही आपल्याला, कॅमेरा माहित नाही. तर शिकणं, ऑब्झर्व करणं, काय करू शकतो, काय आपलं अजून काय वेगळ्या पद्धतीने आपण प्रेझेंट होऊ शकतो. सो तेव्हाचा म्हणजे तेव्हाची मी आणि आत्ताची मी मध्ये पण खूप फरक आहे. तेव्हाचं माझं दिसणं आणि आत्ताच्या दिसण्यामध्ये पण खूप फरक आहे. सो तो एक बॉडीमध्ये, चेहऱ्यामध्ये आलेला बदल, तसाच आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये आलेला बदल. म्हणजे अभिनय अचानक आला तर नाही आला, पण तो डेफिनेटली ऑब्झर्व करत आला, शिकत आलेला आहे की आता कसं उभं राहायचंय, कसं प्रेझेंट करायचंय. हेच वाक्य आपल्याला अजून 4 पद्धतीने कसं म्हणता येईल. आजही ऑडिशन्स देते मी, असं नाहीये की आता काय आता एवढं झालं की तुम्हाला माहितीये की मी कसं काम, आजही ऑडिशन देते आणि त्यात काहीच गैर नाहीये. म्हणजे काहीतरी वेगळं कॅरेक्टर समोर येतं, वेगळ्या कॅरेक्टरमध्ये मला अजून काय करता येईल याचं मला स्वतःला सुद्धा बघायला लागतं आतमध्ये की अच्छा अजून म्हणजे ते सॅच्युरेशन पॉइंट आलंय की अजून आहे, अजून ग्रोथ साठी काही स्कोप आहे की संपलोय. ह्या सगळ्या गोष्टी करायला मिळतात. सो मला कुठेच कधीच ऑडिशनला बोलवलंय म्हणून यार मी आता ऑडिशन मी का द्यायची, असं होतं ना अनेकदा की बघितलंय की एवढं आता काय ऑडिशन, छान तयार होते, 4-5 कपडे कोणसा चाहिए ओके चलो असं म्हणून जाते उत्साहाने, मला काहीच प्रॉब्लेम होत नाही. तू आता जागो मोहन प्यारेचा उल्लेख केलास, ते नाटक कधी आलं तुझ्या आयुष्यात, कसं आलं?
मी ना एकांकिका करत होते. हम्म. भाईंदरलाच असंच रमेश पवारांच्या ह्याच्या एकांकिका वगैरे केल्या. आणि एक नाट्य संमेलन अटेंड केलं होतं मी बीडला, पहिलं नाट्य संमेलन. बीडला. ओके. सो त्यावेळेला मी सगळं बॅकस्टेजची कामं करत होते. कलाकारांना बुके नेऊन देणं, कलाकारांच्या रूम्स अरेंज करणं, कलाकारांना पाणी नेऊन देणं वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्यांच्या बस कुठून सुटणार आहेत, त्यांना कोणतं हॉटेल रूम बुक, सगळं बॅकस्टेजची कामं करत होते. सो त्यावेळेला खाली ऑडियन्समध्ये प्रशांत दामले वगैरे असे सगळे बसलेले होते. आणि प्रशांत दादा मला म्हणाला की तू नाटकात काम करतेस का? तर माझ्यासाठी होतं की हेच पहिलंच, म्हणजे हे पहिलीच माझी ओळख आहे थिएटरची की किंवा स्टेजची, की जिथे मी कलाकारांना एवढ्या सगळ्यांना भेटते. तर मी म्हटलं नाही. तर म्हणाला नाटकात काम कर, तुला जर खरंच या क्षेत्रात यायचं असेल तर इथनं सुरुवात कर. डायरेक्ट टीव्ही आणि सिनेमा वगैरे इथनं बेसपासून जर पुढपर्यंत जायचं असेल तर इथनं सुरुवात कर. सगळ्या गोष्टी तुला चांगल्या शिकता येतील, कळतील. म्हटलं हा ठीक आहे. म्हटलं हा बोलून तर गेला, बरं कोण घेणार हे पण सांग ना. म्हणजे तसं काहीच नव्हतं. तो बोलला. मी म्हटलं ओके ओके ठीक आहे ठीक आहे. आणि त्याच दरम्यान जागोचा कॉल आला जागो मोहनसाठी. आणि मी म्हटलं हा ठीक आहे. मी विचारलंही नाही की कोण काय कसं कुठला रोल मी करते किंवा काही नाही. तुला 4 रोल करायचे. म्हटलं ओके ठीक आहे मी करणार. तेव्हा मी कॉल सेंटरला काम पण करत होते, बिकॉज 150 रुपयात माझं घर नव्हतं चाललं. करेक्ट. सो ते पण मी करत होते आणि नाटक पण करत होते. सो अशा पद्धतीने नाटकाचा प्रवास सुरू झाला. मग त्याच्यानंतर एक 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 मी सिरियल्स मध्ये खूप उशिरा आले. ओके. म्हणजे नाटकं जागो नंतर मी बुड्ढा होगा तेरा बाप केलं. असे असंख्य, म्हणजे लास्ट कोविडच्या आधी जे नाटक मी केलं ते माझं 12वं व्यावसायिक नाटक. सो सिरियल्स मध्ये मी खूप उशिरा आले. म्हणजे अनुपमा नावाची सिरियल मी मराठीवरती होती, अस्मिता चित्रची, ती माझी पहिली सिरियल. भोरला आम्ही शूटिंग करायचं तेव्हा बुड्ढा होगा तेरा बापचे प्रयोग असायचे. म्हणजे सो ते नाटक करत असताना भोरला शूटिंगही सुरू होतं आणि त्याचे प्रयोग लागले होते इचलकरंजी, हुपरी, कोल्हापूर, सांगली असे वेगवेगळ्या ठिकाणी असे प्रयोग लागले होते आणि मी भोरला शूट करायचे. सो प्रयोग रात्रीचे असायचे. 6 ते दुपारपर्यंत मी शूट करायचे सकाळी. तिथनं कोंडूसकरची बस पकडायचे. मी रात्री वेगवेगळ्या गावी जाऊन प्रयोग करायचे, परत रात्री प्रवास करायचे, परत येऊन शूट करायचे. असे मी सलग 3 ते 4 दिवस केले, कारण 4 दिवस तिकडेच प्रयोग लागलेले होते. हुपरीला जेव्हा प्रयोगाला गेले तेव्हा तिथे म्हणजे त्या अख्ख्या रस्त्याला एक माणूस नाही किंवा काहीच नाही. म्हणजे बरं तो एरिया हुपरी इकडे काच जाईन मी, म्हणजे ना मुंबईतनं तिथे जाण्याचा काही प्रश्न नाही. आपल्यासाठी नवीन जागा आहे, ती नवीन गाव आहे, काहीच माहित नव्हतं. म्हटलं ठीक आहे चला. आता कोंडूसकरवाल्यांनी मला सोडलं तिथे हायवेला आणि म्हणाला की मॅम इथनं आता तुम्हाला ऑटो करून तिथे जायचंय जिथे तुम्हाला. म्हटलं ठीक आहे. ऑटोवाल्याला म्हटलं इथे. आता ऑटोवाला आपल्याला माहीतच नाही ना तो रस्ता, तर तो नेईल म्हणजे बरोबरच नेईल असं. पण एक रस्त्यावर एक माणूस नाही. अरे बापरे. पण गेले नशीब. मी म्हटलं की नाहीतर दुसऱ्या दिवशी पेपरला न्यूज येते काय. पण नाही, त्या काकांनी नेलं, सोडलं तिकडे, प्रयोग झाला. परत रात्री बसचा प्रवास करून परत मी भोरला येऊन शूटिंग केलं. सो हा मी मगाशी जसं तुला म्हटलं ना की जाण्याची वेळ मला माहित असते, परत घरी येण्याचं मी कधी विचारलंच नाही की मला किती वाजता सोडणार आहात तुम्ही, कधीच नाही विचारलं. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला खूप लांब पर्यंतचा प्रवास करायचा असेल आयुष्यात, झोकून देऊन काम करणं हा मूलमंत्र आहे, समर्पित करणं इज अगदी इम्पॉर्टंट. तू रंगभूमीचा उल्लेख केला. सुरुवातीला बरीच नाटकं केलीस आणि त्यानंतर मालिका. खरं तर रंगभूमी अशी गोष्ट आहे ना, नो डाऊट ती तुम्हाला शिस्त लावते, तुमच्यातल्या अभिनयाला पॉलिश करते. आणि आत्ता ना कलाकारांना हवंय की मला नाटक करायचं प्रत्येक जण बोलतो. मला सांग, तुझं आयुष्य रंगभूमीने किती बदललं, कसं बदललं? खूप बदललं. तुला सवय लावल्या काही चांगल्या? खूप बदललं. एकतर वेळेत येणं ती गोष्ट एकतर आहे, प्लस स्पॉन्टेनिटी, प्लस तुम्ही प्रेक्षक डायरेक्ट बसलेले असतात. कट, ऍक्शन कट नाहीये. तुम्ही 3 तास स्टेजवर असता, तिथे तुम्ही जे करता ते तुम्हाला तिथले लगेचच्या लगेच तुम्हाला दाद मिळते. तुमचा TRP तिथेच मिळतो. तुम्हाला आठवडाभर थांबायची गरज नाही. सो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप अलर्ट ऐकणं, म्हणजे हल्लीचे मी बघितलेत ते ऐकत नाहीत. त्याच्यामुळे रिॲक्शन्स ठरलेले असतात. आपण स्क्रिप्ट वाचायची, आपले रिॲक्शन्स ठरवून घ्यायचे, मग समोरचा माणूस स्पॉन्टेनियस
काहीतरी बोलला तर ते बाउन्स जातं, कारण आपण ऐकतच नाही ना, बरोबर. आपल्या रिएक्शन्स ठरल्यात. काय हा. सो मला वाटतं थिएटर ही एक गोष्ट तुम्हाला खूप देतं की तुम्ही ऐकायला शिकता, तुम्ही रिॲक्ट करायला शिकता. ऍक्शन, रिॲक्शन्स या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की तिथे त्या सगळ्या तिथेच त्या तेवढ्याच जागेत तुम्हाला शिकवल्या जातात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे नटराजाचा आशीर्वाद. तो जो एक इम्पॉर्टंट भाग आहे ना आयुष्याचा, की उतू नये मातू नये म्हणतो ना आपण, की तुमच्याकडे आलं म्हणून माज करू नये. सो तो जो एक नटराजाचा आशीर्वाद कायम असतो ना, मला असं वाटतं की तो त्याचा सतत त्याचा एक वास आपल्याला कळतो की तो इथे आहे. म्हणजे आज आपण इथे इंटरव्ह्यू करतोय तर तो इथे पण कुठेतरी आहे, कारण कलेशी निगडीत प्रत्येक गोष्टीच्या इथे तो कुठेतरी असतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे थिएटरने ह्या सगळ्या गोष्टी डेफिनेटली दिल्या. उभं कसं राहायचं, कॉन्फिडन्स, बोलायचं कसं, तुमच्या वाक्यांचे प्रोजेक्शन्स कसे असायला हवे. म्हणजे आत्ता माईक आले, तेव्हा तर माईक पण नव्हते, आवाज मोठा. सो शेवटच्या रांगेत सुद्धा तुमचा आवाज कसा पोहोचला पाहिजे, पण तो पोचताना तो कर्कश लागला नाही पाहिजे कानाला. सो ह्या सगळ्या गोष्टी थिएटरमध्ये शिकता येतात. इट्स जसं आपण स्कूलिंगसाठी जातो ना, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठी जातो किंवा काय, आता त्यासाठी जर आपल्याकडे तेवढं नसेल, आपल्या खिशात पैसे नसतील तेवढे किंवा तेवढी आपली नसेल तिथपर्यंत जाण्याचं, सो दिस इज समथिंग अ स्मॉल इन्स्टिट्यूशन. पण रंगभूमीवर तुला मिळालेली एक पोचपावती की ती जी कॉम्प्लिमेंट आहे किंवा ती जी दाद आहे ती कधीच या तुझ्या करिअरच्या जर्नीमध्ये पुसली जाणार नाही. मी जेव्हा एकांकिका करत होते तेव्हा शन्ना नवरेंकडनं मला अवॉर्ड मिळालं होतं बेस्ट ऍक्ट्रेसचं. ते 2 एकांकिका आम्ही केल्या होत्या. सो ते डेफिनेटली ते माझं पहिलं बक्षीस आणि ते त्यांच्याकडनं मिळालं होतं. सो ते डेफिनेटली माझ्याकडनं कधीच पुसलं जाणार नाही. मला वाटतं काहीतरी कॅश मनी पण होतं आणि प्राइज होतं. सो ते नाहीच जाणार, कधीच पुसलं जाणार नाही. त्याच्यानंतर बुद्धाच्या वेळेला बरेच असे आर्टिकल्स होते की ज्याच्यामध्ये काही आधीच्या अभिनेत्री ज्या होत्या त्यांच्या बरोबर किंवा हिच्यासारखी आहे किंवा ही अशा पद्धतीने. सो त्या सगळ्या गोष्टी तेव्हा अशा जाणवल्या की यार काहीतरी आहे जे लोकांना वाटते की ही करू शकते, पण हे इतकंच नाहीये. अजून खूप काही गोष्टी असू शकतात आपल्यामध्ये, पण त्या आपल्याला स्वतःला शोधायच्यात आणि त्या शोधल्यानंतर आपल्याला त्या पॉलिश करायच्यात. बाकी तर तुम्हाला तुमचे सहकलाकार म्हण किंवा प्रवासात येणारे मेंटॉर्स असतातच, पण ते तितकीच मेहनत घेणार आहेत जितकी तुम्ही तयार असाल द्यायला, मेहनत करायला तयार असाल. तुम्ही जर तयार नसाल तर ते मेहनत घेणार नाहीत. पण त्यांची मेहनत मला असं वाटतं 50% असेल किंवा 20% असेल, त्याच्या बाकीची जी आहे ती तुम्हालाच करायची. अगदी रंगभूमी आहेच, नो डाऊट. जर तू म्हणालीस की बऱ्याच गोष्टी शिकवल्या, पण खरं ग्लॅमर जर तुम्हाला देतं ते म्हणजे टेलिव्हिजन, राईट? आणि तू मगाशी म्हणालीस की खूप जरा उशिरानं आलं तुझ्या आयुष्यात. मला सांग ती जर्नी काय होती, नाटक ते मालिका, त्याला वेळ गेला, म्हणजे तो पहिला ब्रेकच मिळत नाही मालिकांमध्ये, आणि आत्ता तर इतकं कॉम्पिटिशन आहे की ठीक आहे. तर मला सांग, आधी तो जो पहिला ब्रेक आहे त्याच्यासाठी तुझं झगडा चालला होता की बाबा मालिका मिळाली पाहिजे, का ते क्विक आलं, काय होतं? नाही, मी ना माहित नाही, माझं एक वेगळं प्रोसेस आहे, डोक्याची एक वेगळी. मी ना उगाच धावपळ नाही करत. अगं नाही, म्हणजे एक गोष्ट असेल तर मी 10 ठिकाणी 10 गोष्टींच्या मागे, आता तू ओळखतेस मला, इतकी वर्ष बघितलेस, त्याच्यामुळे मी तुला 10 ठिकाणी दिसणार नाही. माझ्यासाठी एक गोष्ट इकडे आहे तर ही गोष्ट 100%, 1000% जितकं माझ्यात आहे ती सगळी मी एका गोष्टीवरती डेडिकेटेडली, लॉयली त्या गोष्टीवरती खर्च करून मी त्या सगळ्या गोष्टी करणार. 10 ठिकाणी फिरून हे पण सुमार काम करायचं, तेही सुमार काम करायचं, ते म्हणजे पाट्या टाकण्याचं काम मला पटत नाही. मला झोपच लागणार नाही, आणि मला माझी 8 तासाची झोप खूप प्रिय आहे. नाटकांमधनच जसं मी तुला म्हटलं की चेन असते, की तुम्ही तुमचं आत्ताचं काम कसं करताय त्याच्यावरती तुम्हाला कामं कशी कर. सो नाटक बघायला बरीच लोक यायची, त्याच्यामुळे तुम्ही स्टेजवर कसे दिसता, एका कॅमेरामॅनची किंवा एका डिरेक्टरची नजर असते की तुम्ही कसे दिसता, म्हणजे तुमच्या फ्रेम मध्ये तुम्ही कसे दिसाल, ते त्यांना असं नेकेड आईजने पण कळतं. सो तशीच कामं मिळत गेली. म्हणजे अनुपमा पण मला तशीच मिळाली होती, त्याच्यानंतरच्या ज्या काही मालिका मिळाल्या तर तशाच मिळाल्या. पण डेफिनेटली कायम हा एक काय म्हणतात त्याला, ती सल होतीच की जेव्हा
लीड करायची एक काय म्हणतात ती एक लाट येते ना, त्यावेळेला आपला चेहरा इतका ओव्हर एक्सपोज झालेला होता, कारण आपण छोटे छोटे, आपल्याला माहितच नव्हतं ना, कोण असं गाईड करणारं नव्हतं की थांब उगाच नको करू, छोटे छोटे रोल्स करू नकोस, ओव्हर एक्सपोज होईल टेलिव्हिजनसाठी, लीड मधनं तू बाहेर जाशील, फ्रेशनेस राहणार नाही. बरोबर. तो ते काही गणित माहितच नाही आपल्याला. कामं येत आहेत, आपण काम करतोय, ओके छान मस्त कामं मिळत आहेत आपल्याला आणि आपण करतोय कामं, एवढंच डोक्यात होतं. पण ते करत असताना अरे आपण लीडच्या रेसमधनं कधी बाहेर आलो हे कळलंच नाही. ओके. सो तो एक डोक्यात तो राहिलाच, तो क्वेश्चन मार्क राहिलाच की का. म्हणजे असं नाहीये की आताचे जे कामं करणाऱ्या ज्या मुली आहेत, लीड करतात, त्या काही बेटर नाहीत, बेस्ट नाहीत, ऑफकोर्स आहेत, म्हणूनच आज त्या आहेत तिथे लीड करतात. पण मग मी स्वतःला विचारायची की काय नाहीये आपल्यात की आपण का नाही होत तिथे. हा प्रश्न डेफिनेटली प्रत्येक जण विचारत असेल आणि मी तसाच विचारला. पण मी का नाहीये तिथे, तर मग मी हिंदीची लीड सिरियल केली, बडी दूरसे आहे. सो मी ओके मराठीत नाही केली, तर मी हिंदीतलं मी केले आउट ऑफ नोवेअर. म्हणजे ती माणसं 1-1.5 वर्ष टॅप करत होते आणि असं झालं होतं की एक स्वतःच एक डोक्यात एक हे असतं बघ की हिंदीवाले काच मराठी मुलांना घेतील किंवा काय. बरं त्यांचे एक वेगळेच क्रायटेरियाज असतात आणि की बाबा तुमचं हिंदी मराठीचं ऍक्सेंट येतं किंवा काय. म्हटलं उगाच इट इज वेस्ट ऑफ टाइम, आपण छान चाललंय ना आपलं काच वगैरे असं वगैरे अशा पद्धतीने. बट माहीत नाही ती डेस्टिनीमध्ये होती ती सिरियल. ऑडिशन दिली मी आणि ऑडिशन दिल्यानंतर चॅनल आणि प्रोडक्शनमधनं सिलेक्ट होऊन ती सिरियल केली, जी 3.5 वर्ष चालली. आणि आजही बडी दूरसे आयचे लॉयल फॅन्स, आज सिरियल संपून 12 वर्ष झाली. सो ती लीडमध्ये केली. त्याच्यानंतर मी विचार केला की अच्छा चला लीड नाही आहे, ओके ठीक आहे, मग आता आपण वेगळं काय करू शकतो जेणेकरून लोकांना असं वाटेल की अरे ही काही कमी नाही आहे. जिथे ती स्टोरी तशा पद्धतीने फिरली जाईल किंवा त्या पद्धतीने दिसेल, जिथे त्यांना करावंसं वाटेल. करेक्ट. की ही अँटेगनिस्ट जरी असली तरी ही कमी नाहीये. ते अँटेगनिस्ट पण इतकं मोठं होईल की ती लोकांना असं वाटेल की जर आम्हाला अँटेगनिस्ट करायचंय तर आम्हाला हे करायचंय. सो ती माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट गोष्ट होती. म्हणजे संजनाने, तू मगाशी म्हणाली संजनाचा उल्लेख केला आपण, सो संजनाने हे पण दिलं मला. म्हणजे आज जेव्हा रेफरन्स दिला जातो तेव्हा संजनाचा रेफरन्स दिला जातो, आणि जी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट. जेन्युइनली तू जगवली आहेस ती भूमिका. नाही, ती खूप छान केली. त्याचं अगेन इट वॉज अ टीम वर्क. सगळ्यांनी क्रिएटिव्ह, चॅनेल, लेखक ह्या सगळ्यांचं हे होतं. चेहरा जरी माझा असला तर ते त्याच्या मागे लिहिणारे, तिला पूर्ण ती संजना दिसण्यासाठीच सगळी मेहनत त्या सगळ्या लोकांची. पण आज जेव्हा रेफरन्स दिला जातो, एखादी अँटेगनिस्ट कास्ट करायची असली किंवा काय, तर आज संजनाचा रेफरन्स दिला जातो. हे ऐकून मला फार बरं वाटतं. बडी दूरसे याचा उल्लेख केलास आणि त्यानंतर घडलं ते बिग बॉस. हो. आणि ना मधला वेळ असा होता की तू शोधत होतीस काम, काय होतं? ऑफकोर्स शोधत होतीस. ऑफकोर्स. म्हणजे बडी दूरसे संपल्यानंतर जवळपास एक 4-5 वर्ष मी घरी होते. काहीच नव्हतं. कारण 365 डेज तुम्ही त्या चॅनलवरती आणि लोकांच्या घरी दिसत होतात. पण त्याच्यानंतर एक तो फेज झाला की जिथे काहीच नव्हतं. की काय म्हणजे ऑडिशन्स दिल्यानंतर सुद्धा रिजेक्शन्स होते, सगळं होतं. पण म्हटलं हा ठीक आहे. म्हणजे आता मग तेव्हा परत विचार असा केला की आता ह्या ब्रेकचा काय करायचंय. म्हणजे स्वतःला त्रास करून घ्यायचाय की त्या डिप्रेशनमध्ये जायचंय, झोन आउट व्हायचंय, की काय करायचंय, की जरा थोडं शांत राहून स्वतःला ग्रूम करायचंय, की 5 वर्षानंतर जर मला कॉल आला किंवा कधीही मला कॉल आला तर त्याला असं नाही वाटलं पाहिजे की अरे यार हिला मी कालच हिचा एपिसोड बघत होतो, ही अशी दिसत होती, आता ही अशी दिसते, आता मी कसं हिला. सो मला असं वाटतं की ती आय हॅव टू बी रेडी ऑलवेज, ऑन टो असणं फार गरजेचं. की कधी मला कॉल येऊ शकतो, कधी मला असं म्हणू शकतात की यार मला तू ह्या सिरियलसाठी किंवा ह्या प्रोजेक्टसाठी किंवा ह्या तत्सम या गोष्टीसाठी मला तू हवीस. आणि जर मी तशीच दिसत नसेन, तशीच मी प्रेझेंटेबल नसेन आता, बिकॉज ऑफ ऑल दोज डिप्रेशन, बिकॉज ऑफ ऑल दोज नेगेटिव्ह विचार, तर मग काहीच उपयोग नाही. सो मग मी सेकंड ऑप्शन चूज केलं की ओके आता हा वेळ मिळालाय, ग्रूम युअर सेल्फ अगेन, परत सगळं
सुरू कर, तुझं रुटीन चेंज कर. ठीक आहे, विचार करून झालाय की अरे कधी हा विचार करून झालाय, आता विचार करायचं ठीक तू बघ, मी माझं काम करते. सो मग परत माझं रुटीन सुरू केलं. सो माझ्यासाठी जेव्हा मी परत आले तेव्हा लोकांसाठी शॉकिंग नव्हतं की अरे हिला मी 2 वर्षापूर्वी इंटरव्ह्यू केलं होतं तेव्हा ही छान, म्हणजे आता कायच हिने केलं हिच्या तब्येतीचं किंवा ही अशी का दिसायला लागले, हा प्रश्नच नाही आला त्यांना. नाही आला. सो दॅट इज वॉट मी सगळ्यांनाच सांगते, म्हणजे मी गौरीला सुद्धा हे सांगते की ब्रेक हा तुमच्या आयुष्याला लागलेला ब्रेक नाहीये, तो तुमच्यासाठी पुन्हा ते रिज्युव्हेनेशनसाठीचा ब्रेक असतो. त्यावेळेला तुम्ही ते पॉझिटिव्हली कसं तुम्ही स्वतःला रिज्युव्हेनेट करतात ते इम्पॉर्टंट आहे, रादर देन डिप्रेस होऊन काय होणार आहे मला सांग. तू आता उल्लेख केलास की 4-5 वर्ष हा ब्रेक होता. खरं तर आत्ता तो कदाचित ठीक आहे, चल आपण स्वतःवर लक्ष दिलं, पण तेव्हा ना नो डाऊट 1% तरी सेल्फ डाऊट रुपाली येतो की येतच नाहीये, इतकं आपण नाटक करून आलोय, आपण हिंदी मालिका केली, मराठी मालिका केल्यात, तरीही काम येत नाहीये. आणि ना आपल्या आजूबाजूचे सगळे काम करत असतात, तेव्हा ना तो कॉम्प्लेक्स येऊ शकतो की अरे ठीक आहे 4-5 महिने ठीक आहे, पण एवढा मोठा गॅप. तेव्हा हा विचार शिवलाही नाही तुझ्या मनाला की असं का होतंय, किंवा माझ्या बाबतीचं हे होतंय का? नाही तसा विचार, म्हणून मी मगाशी म्हटलं की तुला निगेटिव्ह विचार करत बसले असते तर मी वेगळ्या झोन मध्ये गेले असते. पॉझिटिव्ह विचार केल्यामुळे कदाचित मी हा विचार केला की दिस इज नॉट द राईट टाइम. माझ्यासाठी काहीतरी तो लिहित असेल, आणि तो असं काहीतरी लिहित असेल ना की सेटबॅक इज ऑलवेज बेटर दॅन कमबॅक. कारण हा कमबॅक तर होणारच आहे ना की मी येणारच आहे हे मला माहिती आहे, कारण तुम्ही काम केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे, लोकांनी पाहिलेलं आहे. पण आता इट इज नॉट द राईट टाइम. बट काहीतरी वरती तो लिहितोय, ती सरस्वती काहीतरी तुमच्यासाठी लिहितेय, आणि ती असं काहीतरी लिहिते की ते कितीही तुम्ही प्रयत्न केला तरी ते पुसू नाही शकणार. आणि विच हॅपन, संजना हॅपन. म्हणजे बिग बॉस तर झालंच, पण बिग बॉस मध्ये अभिनय नाही ना. बिग बॉसमुळे अभिनयाची कामं नाही मिळू शकत तुम्हाला, ब्रँडिंग मिळू शकतं तुम्हाला, काही ब्रँड झाले किंवा काय. पण त्याच्यानंतर जो लॉकडाऊन झाला, सगळं झालं. सो लॉकडाऊन जेव्हा फर्स्ट अनलॉक झालं तर जी पहिली गोष्ट जी आली व संजना. बिग बॉस मध्ये जायचा डिसिजन करेक्ट ठरला. हा, बिग बॉस मध्ये जायचा डिसिजन म्हणजे त्यावेळेला ती विजिबिलिटी हवी होती. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मला माझं घर चालवणं माझ्यावरती एक जबाबदारी असल्यामुळे फायनान्शियली बिग बॉस करणं माझ्यासाठी गरजेचं होतं. म्हणजे आता जर मला कोणी विचारलं तर कदाचित मी नाही म्हणेन, पण त्यावेळेला त्या गोष्टी फार प्रॅक्टिकली फार इम्पॉर्टंट होत्या. बरोबर. सो म्हणून बिग बॉस वॉज द राईट डिसिजन, आणि बिग बॉसने काही माझं काही वाईट नाही केलं. नाही, खरंय. आणि ना फायनान्शियल स्ट्रगल हा कोणालाच चुकला नाहीये. जेव्हा आपल्या हातात काम असतं, नो डाऊट आपण थोडीफार सेव्ह करतो, इन्व्हेस्ट करतो, काही काही करतो, पण ती मॅच्युरिटी जरा लेट येते. मला आधीपासून आतापर्यंत ऐकायला आवडेल रुपाली, तू तुझं फायनान्शियल प्लॅनिंग एकतर आधीपासून करत आली आहेस, करतेस आत्ताही, त्याच्यावर तुझा भर असतो, कारण खूप अनस्टेबल फील्ड आहे. यू नेव्हर नो की पुढच्या काही वर्षांनी काय असेल सिच्युएशन. तर तुझं फायनान्शियल गोष्टीमधलं जे प्लॅनिंग आहे ते आधीपासूनच छान आहे का? मला नाही जमत हे. नाही, पण स्ट्रगल झालाय पैशांसाठी. ते तर ऑफकोर्स झालाय, तो कोणालाच काही चुकलेला नाही जसं तू म्हणालीस. पण मला नाही ते सगळे म्युच्युअल फंड किंवा SI हे मला नाही कळत. मला ते गणितच नाही कळत. तो मला चेक येतो, तो मी डिपॉझिट करते आणि ते सगळं बँकेत असतं. मला बाकी तर बिकॉज एकदा त्या गोष्टींची ठोकर लागलेली असल्यानंतर यू कॅनॉट ट्रस्ट एनी वन विथ युअर मनी, की बाबा हे आपल्या कष्टाचे पैसे आहेत, हे आता मी असे दिले आणि जर ते काही मार्केट अपडाऊन जे झाल्यानंतर ते आता गेले तर ते परवडणार नाही. आय कांट अफोर्ड दॅट. त्याच्यामुळे ते मला दिसतात. मी सकाळी उठल्यानंतर चेक करते, ओके एवढे आहेत आपल्याकडे. सिरियसली इतकं सिम्पल आहे माझा फंडा. अगं मला त्यातनं काढून कोणी म्हणाला की ते 2000 टाके, ते 4000 होतील, नको, छान, मी 4000 कमवेन. मला नको देऊस तू 4000. माझा तो झोनच नाही. अगं सिम्पल आहे. म्हणजे कायच, म्हणजे 9वी शिकलेली मुलगी आहे मी, कुठूनच या सगळ्या गोष्टींचा काच कशासाठीच ठेवायचंय. जेवढं व्यावहारिक नॉलेज लागतं घर संसार सांभाळण्यासाठी, आई बाबांना भावाला सांभाळण्यासाठी, स्वतःला सांभाळण्यासाठीचं जितकं लागतं तितकं येतंय आपल्याला. हे सगळं तू आता इतकं
इतकं छान एक्सेप्ट केलं की तू 9वी शिकलीस. रुपाली, लाज वाटते कधी कधी तुला सारखं तुझ्या डोळ्यात पाणी येते, तुला माहितीये का? म्हणजे मला यायला पाहिजे, पण नाही ऍक्च्युली काय आय हॅव सेड इट सो मेनी टाइम्स ना, की तू इतकं जेन्युअनली हे सांगतेस ना, हा एक्सेप्टन्स नाहीये माहितीये कोणामध्ये. आपण अनेकदा कॅमेऱ्यासाठी बोलायला जातो, बट जसं तू मगाशी म्हणलीस की फिल्टरच नाहीये काही. मला सांग, एकटा हा एक्सेप्टन्स तुझ्याकडे कसा आलाय, कुठून आलाय? बिकॉज नॉट इझी कॅमेऱ्यासमोर एक्सेप्ट करणं. आज तुला किती लोक बघत असतील की मी आहे, शिकलेली 9वी तर आहे, काय त्याच्यात काही लाजण्यासारखं नाहीये. कुठून आलाय हा एक्सेप्टन्स? आणि पुढे आयुष्यात कधीतरी तुला एकदा असं वाटलं की आपण बेटर एज्युकेशन घ्यायला हवं होतं? नाही, काय अडलंच नाही, कारण त्यावेळेला ती परिस्थिती नव्हती तशी. त्यावेळेला माझ्यासाठी प्रायोरिटी होतं की संकेतने शिकावं. डोक्यात हा विचार होता की बाबा उद्या आई बाबा, घर आणि सगळ्या गोष्टी संकेत सांभाळणार आहे किंवा काय, सो त्याने शिकावं. आणि आपण टिपिकल डोक्याचं की बाबा हा आपलं काही लग्न होणार आणि आपण जाणार, कायच करायचं, नवरा बघेल सगळं, असं वगैरे असा थॉट प्रोसेस डेफिनेटली होता, जेव्हा अक्कल नव्हती तेव्हाचं म्हणते मी. पण आज म्हणशील तर आज ते कॉन्सन्ट्रेट होणार नाही. स्क्रिप्ट दिलीस, तू मला अख्खा बंच दिलास 40 पानाचं, मी 40ची 40 पानं, म्हणजे माझी जेवढी वाक्य तुला मी विदाऊट थांबता मी तुला ते पाठ करून देऊ शकते. अभ्यास नाही होऊ शकत आता, कारण आता ते इंटरेस्ट नाही राहिला त्या गोष्टींचा. म्हणजे आता मला असं होतं की ऑफकोर्स एज्युकेशन इज इम्पॉर्टंट, पण काय कमी काय. म्हणजे आज मी इतक्या लोकांमध्ये उठते बसते, इतक्या लोकांबरोबर इंटरॅक्शन्स होतात, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत लोकांना कळतही नाही. एक्झॅक्टली. सो मला नाही वाटत की कुठेतरी काहीतरी कमी आहे. जेव्हा मला असं वाटेल, जेव्हा मी स्वतःला म्हणेल ना की ये कम आहे तेरे में, तेव्हा माझ्यातला कॉन्फिडन्स जाईल. पण मी ते बघतच नाही ना, फ्लॉजच बघत नाही. मला असं वाटतं की अरे काय आपल्याकडे फ्लॉज, हा सगळ्यांमध्ये आहेत फ्लॉज, पण माझ्याकडची उजवी बाजू काय, माझ्याकडे चांगलं काय. सो मी फ्लॉजवर कॉन्सन्ट्रेट करू की चांगल्या बाजूंवर कॉन्सन्ट्रेट करू? सो ऑलवेज चांगल्या बाजूवर कॉन्सन्ट्रेट करेन, आणि दॅट विल मेक मी बेटर अँड बेस्ट. तू निर्णयांबद्दल आत्ता बोलीस, स्वप्नांबद्दल आत्ता बोलीस, पण मला सांग, आपले सगळेच निर्णय बरोबर असतात आयुष्यातले असे नाही. आपण अनेकदा माती खातो आपल्या एखाद्या निर्णयांमध्ये. आतापर्यंत तू जे डिसिजन्स घेतलेस, तुला कोणत्या डिसिजन्सचं रिग्रेट आहे? कोणत्याच नाही. मी जसं तुला सुरुवातीलाच म्हणाले की नो रिग्रेट. मला या आयुष्याचं रिग्रेटच नाही. आय एम हॅपी. मी खरंच देवाचे आभार मानते की थँक्यू सो मच. म्हणजे मला अजिबातच की अरे हे असतं तर किती बरं झालं असतं, ते असतं तर किती गुड. कारण आत्ताचा जो हा प्रवास आहे ना, हा माझा आहे. हा जो रस्ता जो मी काही चालतीये किंवा जो बनलाय तो मी चालतीये, मी स्वतः तो बनवलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती काहीच कोणाचं ओनरशिप नाहीये की कोणी स्टॅम्प नाही लावलेलं आहे की हे मी माझ्यामुळे हे. कसं काय या रुपाली, म्हणजे इतक्या गोष्टी घडल्यात आयुष्यामध्ये, तुला त्याच्यामुळे कुठल्याच डिसिजनचं रिग्रेट नाहीये? विचार नाही करत? काहीच नाही. मला असं वाटतं की एव्हरीथिंग वॉज रिटन. सगळं माझ्या प्राक्तनात लिहिलेल्या गोष्टी त्या घडत गेल्या तशा, आणि त्या घडणारच होत्या. मी कितीही विचार केला असता की नाही ही गोष्ट घडायला नाही पाहिजे, ती घडणारच होती. आणि मग चुका झाल्या किंवा काही गोष्टी बरोबर झाल्या, त्यातनं माझ्याकडे बेस्ट ऑप्शन हा होता की शिकत राहणं, की काय करायचं नाहीये. ही गोष्ट शिकत 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 इथपर्यंत आलेलं आहे. आणि हे पुढेही होणार आहे तसं, की ह्याच्या पुढेही चुका होणार आहेत, ह्याच्या पुढेही माती खाणार आहे, ह्याच्या पुढेही सगळ्या गोष्टी होणार. जोपर्यंत आयुष्य आहे, जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत हा प्रवास तसाच राहणार आहे. आयुष्य आहे. आणि ह्या रोलर कोस्टर राईडमुळे उद्या मी माझ्या भावाच्या मुलांना सांगाल, तुला माहितीये का मी काय केलं होतं, काय ऍडव्हेंचर होता, तुम्ही काय हे सगळे स्टोरीज कोण सांगणार, कधी सांगणार आपण? व्हॉट इज दी लेगेसी? तुमच्याकडे लेगेसी काय? म्हणजे उद्या तुम्ही सांगताना जेव्हा तुम्ही लेक्चर्स द्याल किंवा काय, लेगेसी व्हॉट लेगेसी यू हॅव? अरे मेरे को इसके जैसा जीना है. पण काय जीना आहे? तिने काय केलंय? प्रवास तसा आहे म्हणून तुला जगायचंय. किंवा आज मला जितके काही मेसेजेस येतात की खूप इन्स्पिरेशनल आहेस तू, किंवा मला तुझ्यासारखं बनायचंय. काय बनायचंय? तर तो जो काही डिप्रेस होऊन गिव्हअप करून टाकता ते नाही करायचंय. की तुझ्यासारखी मुलगी, आज 9वी शिकलेली मुलगी, किंवा आज एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या असलेली मुलगी आज जर हे अचीव्ह करू शकते, तर आम्हीही करू शकतो.
सो हा जो एक एक त्यांच्यामुळे पण येणारा एक कॉन्फिडन्स आहे ना, की ह्यांच्यासाठी चांगलं काम करायचंय. जर मी एका माणसासाठी, आज इतकी माणसं आहेत, इतकं पॉप्युलेशन आहे, त्यातल्या एकासाठी जरी इन्स्पिरेशन असेल ना, तर त्या एका माणसासाठी काम करायचं, की तू गिव्हअप नको करूस, मी आहे बघ, मी अजून करतेस मेहनत, मी करते तर तूही करू शकते, तू गिव्हअप नको करूस. बट विथ युअर परमिशन मला तुला प्रश्न विचारायला आवडेल. रुपाली, प्रोफेशनल लाईफमध्ये उत्तम चाललंय, छान करतेस, खूप मेहनत करतेस, पण या सगळ्यामध्ये नो डाऊट तू घरच्यांना इतकं छान सांभाळतेस, बट तुला असं नाही वाटलं की आपण आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये सुद्धा जरा पुढे जावं, आपण आपल्या आयुष्याला एक दुसरा चान्स द्यावा, असं तुला कधीच नाही वाटलं? म्हणजे इन जनरल लग्नाच्या डेटिंग नो बाबा, आय एम डेटिंग. यू आर डेटिंग? यू डोंट नो? नो, यू आर डेटिंग होम? या, आय एम इन अ रिलेशनशिप विथ, चल अरे चल असं होणार सांगितलं नाही. ओ शिट, आता सांग. आता सांग. आय एम डेटिंग, आय एम इन अ रिलेशनशिप. यू आर इन अ रिलेशनशिप. देन व्हेन आर यू गेटिंग मॅरिड? आय एम ऑलरेडी मॅरिड. चल, मॅरिड विथ होम? माय सेल्फ. एक्झॅक्टली, चल. नाही पण सांग ना रुपाली, तुला प्रोमोची लाईन दिली रुपाली, हेच टाकणार बघा मी आता. पण सांग ना, तुला असं नाही वाटलं की आपण जर आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये पण एक पाऊल पुढे टाकूया? रिझन सांग मला. नाही, टाकायचंय, डेफिनेटली टाकायचंय, असं नाही की नाही, पण जोपर्यंत संकेतचं सगळं मार्गी लागत नाही, संकेतचं 2004 हात झालेले मी बघत नाही, तोपर्यंत मला त्या दिशेने विचार करता येणार नाही. सो ज्या दिवशी त्या सगळ्या गोष्टी सॉर्ट होतील त्याच्या, तो दिसेल मला की बाबा ओके, आता माझ्या व्यतिरिक्त एक कोणतरी व्यक्ती आलेली आहे जी त्याला छान पद्धतीने, जसं मी आजपर्यंत आई बाबा संकेतला घेऊन चालतीये, सांभाळणं खूप मोठी गोष्ट आहे, पण ज्या पद्धतीने मी बरोबर ठेवलंय त्या सगळ्या गोष्टी, तसं ती एक छान आपलं घर समजून, आपले आई बाबा समजून, आपला भाऊ नाही, आपला नवरा, पण तशा पद्धतीने सांभाळणारी एक छान गोड गोंडस मुलगी आली की मग मी माझा विचार करायला मोकळे. नाहीतर माझ्या डोक्यात सतत की अरे काय चाललंय, त्याच्याने ना जिथे मी कुठे असेन ती माणसं आनंदात राहणार आहेत, ना मी आनंदात राहणार आहे. ते जेव्हा मला असं छान दिसेल तेव्हा मग मी विचार करणारच. म्हणजे विचार मला हा नेहमी प्रश्न पडतो, का नाही करत आहे रुपाली विचार? करेन ना, पण अगेन जो कोणी असेल, जसं आपण आधी पण हा इंटरव्ह्यू केला होता, जो कोणी मुलगा असेल त्याला ह्या सगळ्या गोष्टी जबाबदाऱ्या वाटल्या पाहिजेत, ओझं नाही वाटलं पाहिजे. करेक्ट, की तिची फॅमिली माझी फॅमिली आहे, किंवा नाही म्हणाला माझी फॅमिली, पण तरी माझ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की हे काच, हे कशासाठी, तुला काय गरज आहे, मग तो बघेल ना, ते नाही होऊ शकत. म्हणजे जोपर्यंत आई बाबा आहेत तोपर्यंत तर ती माझीच जबाबदारी आहे. उद्या संकेतचं लग्न झालं, संकेत म्हणाला की मग दीदी आम्ही दोघं वेगळं राहतो किंवा काय, आम्ही तिथनं सगळं करू, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. मला प्रॉब्लेम आहे, माझ्या आई वडिलांना प्रॉब्लेम आहे, त्याने सुखात राहणं इम्पॉर्टंट आहे. मग त्याने आमच्या बरोबर राहू देत किंवा मग त्याने वेगळं राहू देत, पण त्याने सुखात राहणं इम्पॉर्टंट आहे. सो जोपर्यंत मला ती घडी जरा व्यवस्थित बसलेली दिसत नाही तोपर्यंत जरा वेळ आहे. लग्नाचं वय झालं नाही अजून तर वय झालं नाही, अजून वेळ आहे लग्नाचं वय यायला. ओके, सो परत वळते तुझ्या कामाकडे. आईबाबांचा तू उल्लेख केलास. खरं तर जेव्हा तू तुझ्या करिअरला सुरुवात केलीस ना, तेव्हा समजापेक्षा गैरसमज खूप जास्त होते या इंडस्ट्रीबद्दल. म्हणजे एक प्रकारे भीती होती की अरे मुलींना कसं पाठवायचं या क्षेत्रात. मला सांग की नो डाऊट की त्यांना काहीच माहिती नसणार. तू मगाशी म्हणलीस की गॉडफादर कोणी नाहीये तर प्रश्नच येत नाही घरी माहिती असायचा. त्यांनी तुला थांबवलं नाही कधी या क्षेत्रापासून? कधीच नाही. कधीच की आपलं नोकरी कर बाबा किंवा नको हे कशाला? कधीच नाही. आजपर्यंत माझे आई बाबा म्हणजे त्यांनी काय कपडे घालावे ह्यावरती पण त्यांनी कधीच भाष्य केलेलं नाही की हे असं नाही ते तसं नाही. बाबांनी एकदाच एवढंच सांगितलं होतं, ज्या वेळेला काही चुकीचं करतीयेस असं तुला वाटलं तर तू आम्हाला उत्तर देण्याआधी तू स्वतःला उत्तर देणं आधी तुझं परम कर्तव्य असेल. ज्या दिवशी तुला स्वतःला फेस करण्याची लाज वाटेल तेव्हा आमच्याशी येऊन बोलायचं. आम्ही बाहेरचे काय सांगतायत किंवा हा काय येऊन सांगतोय ह्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवणारी माणसं नाही. म्हणजे तू येऊन सांगशीलच की काय घडतंय काय नाही घडतंय. म्हणजे कोणाच्या प्रेमात पडलीस ते येऊन सांगशील, कोणाला आयुष्यातनं बाहेर काढलेस ते येऊन सांगशील, किंवा काय करतेस हे सगळं येऊन सांगणारच. त्यामुळे बाहेरची माणसं काय सांगतात ह्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा मी माझ्या मुलीवर जास्त विश्वास ठेवते. सो म्हणून पण मी खूप बिंदास फिरू शकते, खूप बिंदास वावरू शकते. विश्वास आहे घरच्यांचा. विश्वासपेक्षा खूप वेगळा कॉन्फिडन्स आहे. म्हणजे
माझा कणा कायम असा ताठ असतो बिकॉज माझे घरचे असे कायम पाठीशी असे हात लावून असतात. तो बॅकिंग फार इम्पॉर्टंट येते की मग मी किती कमवून आणतेपेक्षा हा जो हात आहे ना मागे तो हलतच नाही. त्याच्यामुळे मी अशी होतच नाही, झुकतच नाही, कारण ते झुकू देतच नाहीत. त्यामुळे तो मुद्दाच नाहीये की हा आमचा मुलगा आहे किंवा नाही, मुलगीच आहे, पण ती काय जे काही करते आम्ही आहोत, आम्ही बघायला, आम्ही समर्थ आहोत, आम्ही करू. किती मस्त आहे, इतकं सॉर्टेड आहे. अगं खूप मस्त, फार सॉर्टेड आहे. त्यामुळे मी स्ट्रेसच नाही घेत त्या. चांगलं आहे, नको घेऊ स्ट्रेस. पण कोणतं रिजेक्शन आहे आतापर्यंतचं जे खूप जिव्हारी लागलं? कामाचं म्हणते, कामाच्या बाबतीतलं रिजेक्शन आले असतील ना खूप रिजेक्शन? ऑफकोर्स आले. म्हणजे हातातोंडाशी आलेला घास गेलेला असा बघितलेला आहे की अरे आपण आता करणार, आपण ह्याच्यात झालोच आहोत सिलेक्ट वगैरे, असे बरेच आलेत अनुभव. म्हणजे त्या 5 वर्षात तर खूप आले. म्हणजे तो सतत ऑडिशन्स द्या वगैरे. म्हणजे मला आठवते मी एक फेमस आपलं आरामनगर तिकडे मी गेले आणि मी पहिल्यांदा असं लाईनीत वगैरे उभं राहून ऑडिशन देण्यासाठी वगैरेचा प्रयत्न की आपण लाईन मध्ये उभं राहायचं. हे कसली लाईन आहे, तर ऑडिशनची लाईन आहे. ऍड्रेस बघितलं तर हा इकडेच आहे वगैरे. आणि जो ऑडिशन घेणारा जो माणूस होता तो आला, हा अभि तू आएगी अंदर, अभि तू तेरा ऑडिशन आहे. मला असं झालं की हे नाही करायचं मला. म्हणजे माझं असं नाही मॅडमजी वगैरे म्हणा असं नाही, पण कि तू आएगी अभी, तेरा नंबर, तू किधर से आई अभी, तेरे को बोला था ना, ह्या टोन नाही बोलणार कोणी माझ्याशी. मी तिथनं परत आले त्या ऑडिशन. आणि माझ्यासाठी ते खूप शॉकिंग होतं की हा एक वेगळा प्रवास आपल्याला करावा लागतो पेक्षा ही पण एक बाजू आहे. मी कदाचित गेले नसते तर मला तो अनुभव मिळाला नसता की अच्छा ही जी मुलं आहेत, जी बाहेरनं आलेली आहेत, जिथे येऊन स्ट्रगल करतात, काहीतरी करू पाहतात, ते तिथे दिवसभर लाईनीत उभे असतात त्या सगळ्या गोष्टी करायला. त्यातला एखादा मुलगा क्रॅक होत असेल किंवा नसेलही होत, पण ते रोज सकाळी बॅग घेऊन जसं आपण ऑफिसला निघतो तसे ते रोज सकाळी तिथे लाईन मध्ये उभे राहतात. आणि मग आपण जे काही म्हणतो की अरे मला तर काय, मला नाही करायचं, का नाही करायचं? दॅट स्ट्रगल इज ऑल्सो इम्पॉर्टंट ग. खूप इम्पॉर्टंट आहे तो स्ट्रगल. खरंय. म्हणजे मी माझ्यासाठी तर म्हणजे विरारहूनच यायचे अगं मी. खरंय. आत्ता ठाण्यात आले, पण मी तेव्हा विरारहून, मी बडी दूरसे आहे पण विरारला असताना मी ट्रॅव्हल करत होते. मालवणीला सेट होता, मी विरार टू मालवणी रोज प्रवास करायचे. आईचा सेट तर तुला माहितीये ठाण्यात होता, तर मी विरार टू ठाणा रोज प्रवास करायचे. त्याच्यामुळे माझ्याकडे तसंही यायची वेळ होती, जायची वेळच नव्हती. करेक्ट. त्यांनी जरी मला 9 वाजता सोडलं तरी मी 12 वाजताच घरी पोचायचे, ट्रॅफिक आणि सगळं बघता. त्याच्यानंतर परत 12-14 तास तुला तेवढंच ताकदीने काम करायचंय. सो ह्या सगळ्या गोष्टी हे रिजेक्शन किंवा नो म्हणण्याच्या चॉईसेस वरचेच आहेत सगळे. चॉईस आहे ना आपल्याकडे की मला करायचंय की नाही करायचंय. बट रिजेक्शन इज इम्पॉर्टंट. हा, म्हणजे ते ऍक्च्युअली मी तुला विचारणार होते की यशाच्या त्या शिखरापर्यंत पोहोचायला, शिखर नको म्हणूया आपण, चल यशापर्यंत पोहोचायला अपयश सुद्धा यावं लागतं ना, तेव्हा ती गोडी जास्त कळते. हो. आता फेलची स्पेलिंग काय आहे? FAIL. इट इज ओके टू फेल इन लाईफ. इट इज ओके टू फेल इन लाईफ, बट रिमेंबर यू कॅन फ्लाय अगेन इन लाईफ. सो जर तू पडणारच नाही तर उठणार कशी? किंवा आपण फिनिक्स पक्षाचा उदाहरण देतो, फक्त उदाहरण देतो, पण ते आपल्यामध्ये इम्प्लिमेंटच नाही करत आपण. काच नाही करत आपण? ते तसंच आहे आयुष्य ना. त्या पद्धतीने तू जर त्या रोलर कोस्टर मधनं गेली नाहीस तर मजाच नाही काही. खरंच काहीच मजा नाही. मला कधीच नको होतं स्मूथ मस्त केक वॉक आयुष्य. नको 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 अजिबातच नको, काहीच नको मला. मला ती धडपड, ती लागणारी ठेच, हे सगळं हवंय. त्या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी त्याचं म्हणणं आहे आणि तो त्या पद्धतीने शिकवत जाणार आहे. एखादी ठेच लागली तर कदाचित की तू काहीतरी माती खाल्लीस, त्यासाठी ही शिक्षा आहे. आता तू परत रिकलेक्ट कर तू काय केलंस. सो ते काय करायचं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी ह्या आयुष्याच्या प्रवासात येणार आणि त्या सगळ्या हव्यात मला. मला असं कोणी म्हटलं की आता एक काम कर, सिट बॅक अँड रिलॅक्स, सगळं हातात अबाउट टू आस्क दिस की सिट बॅक अँड रिलॅक्स करणार का कधी? की आता बास, की आता बास, आता थोडा आराम करू, आता नको काम. नाही, कधीच नाही करणार.
ओके. आराम नकोच आहे मला. नकोय. इतकं तू छान सांगतेस मला सुरुवातीपासून. पण ना आता म्हणजे आता सगळेजण ना मेंटल स्टेबिलिटी, मेंटल हेल्थ या सगळ्यावर बोलायला लागलेत. तू जेव्हा ब्रेक घेतला होतास, त्याचा ब्रेक होता, त्यात उल्लेख केलास की तू विचारच केला की कशाला डिप्रेशनच्या किंवा त्या विचाराच्या मार्गाला जायचं. पण इतकं आपण काम करतो, आपण इमोशन्स प्ले करत असतो एक प्रकारे अभिनय करताना. खूपदा कस लागतो आपल्या मेंटल स्टेबिलिटीचा. सगळा दिवस सारखा नसतो, डल मुवमेंट असतात, अनेक असतात. इतक्या वर्षात तू खूप प्रायोरिटाईज करतेस तुझी मेंटल हेल्थ, किंवा आत्ता जर करायला लागली असशील तर किती लक्ष देतेस मेंटल स्टेबिलिटीकडे, आणि काय नेमका विचार असतो, किंवा मेंटल पीस, आपण ऍट पीसच असलं पाहिजे याकडे तू किती कटाक्षाने लक्ष देतेस? सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला स्विच ऑफ आणि स्विच ऑन करता आलं पाहिजे. म्हणजे मी संजनाला घरी नाही घेऊन जाऊ शकत किंवा मी रुपालीला सेटवर नाही आणू शकत. रुपालीच्या मागे खूप गोष्टी सुरू असतील तर, म्हणजे संकेतचं जेव्हा ऍक्सिडेंट झालं तेव्हा 2.5 वर्ष तर सेटवर कोणाला माहितही नव्हतं की संकेतचा ऍक्सिडेंट झालाय. बडी दुरसे नावाची सिरियल करत होती तेव्हा मी, कॉमेडी सिरियल. आणि रोज हे तर चल आपण जे ह्या ड्रामॅटिक किचन ड्रामावाले शोज म्हणतो त्यात वेगळी गोष्ट आहे, चल त्या तुमच्या इमोशन्स मध्ये ते निघून जातं. पण जेव्हा तुम्हाला कॉमेडी करायचं असतं आणि तुम्हाला माहिती आहे की तुमचा भाऊ आता हॉस्पिटलला ऑपरेशन थिएटर मध्ये आहे, त्याचं काय होणार आहे माहीत नाही, आणि तुम्ही इथे कॉमेडी सीन करताय, सो स्विच ऑन स्विच ऑफ करता आलं पाहिजे. जर मी त्या रुपालीला घेऊन गेले असते बडी दुरसेच्या सेटवर तर ते सगळंच फिसकटलं असतं. तिकडची मी इथे आणली असते तर इकडे सगळ्या गोष्टी फिसकटल्या असत्या. सो ते करणं फार गरजेचं आहे. बरं, मेंटल पीस म्हणजे नक्की काय करायचं असतं? जर मी धड राहिले, जर मी हेल्दी राहिले, जर मी शांत असेल तर मला 4 गोष्टी कळणार आहेत, 4 गोष्टी बघणार आहे मी, आणि 4 गोष्टी काय करायच्या आहेत अजून याच्यासाठी माझं ब्रेन वर्क करेल. अदरवाईज नाही करणार. म्हणजे जर माझा वाद पण झाला ना, किंवा एखाद्या गोष्टीचं डिसअग्रीमेंट झालं समज, तर मी तुला म्हणणार की ऐक आपण नंतर बोलू, आणि मी फोन ठेवून देते. मी तो वेळ मी स्पेस आउट करते. मी लगेच त्या गोष्टीतनं कट ऑफ करते, रिफ्रेश करते, आणि मग तू परत फोन केला, हां बोल, आता बोल, काय, हां ओके ठीक. टचवूड, मला आजही मी झोपल्यानंतर मला छान 8 तासाची झोप लागते. वा. म्हणजे मला हा येतच नाही की अरे मला काल रात्री झोपच नाही लागली यार, मी उठलेच मध्ये, मी असंच झालं, नाही. मी बंद करते. ऑफकोर्स हे ओव्हर द पिरियड आलंय, असं नाही की हे नाही. पण मला एक गोष्ट चांगलं माहिती आहे की आई बाबांना उद्या काय झालं तर संकेतला सांभाळू शकेन मी, त्या तिघांना काय झालं तर मी स्वतःला सांभाळू शकेन. पण मला काय झालं तर ते त्यांचं काय होणार हा प्रश्न माझ्या डोक्यात कसा ठळक लिहिलेला आहे मी. त्याच्यामुळे आय कांट अफोर्ड टू लूज एनी पीस. मग ते मेंटल पीस असू देत, मग फिजिकल असू देत, किंवा काही कुठलंच. आणि ज्या क्षणाला मला कळतं की तू माझ्या मेंटल पीसला त्रास देणार आहेस, मी कट करते. वा. त्यामुळे माझं सर्कलच खूप छोटं आहे अगं. माझं फ्रेंड सर्कल नाहीये खूप, बोटावर मोजण्या इतकी लोक आहेत माझ्या आयुष्यात, आणि तीच आहेत ज्यांना माझ्या प्रगतीची किंवा ज्यांना माझ्या कामाची, ज्यांना मी जशी आहे त्याचं कौतुक आहे, आणि ते त्यातनं मला चांगल्या गोष्टी सांगतात. करेक्ट डिसिजन घेतलायस, अशी लोक ठेवायचं. उगाच प्रेशर देणार नाहीत. म्हणजे लोक म्हणतात की तुमचं सर्कल छोटं आहे म्हटल्यानंतर, किंवा तुमचा तुम्ही कोणत्या ग्रुपचा भाग नाही आहात तर मग कायच मजा नाही. मला आय कांट पार्टी. मी जर घरी असेन, आता माझं शूट सुरू नाहीये, मी जर घरी असेन तर 10:30ला मी झोपते. किती छान आहे हे. कोण झोपतं 10:30ला? मी झोपते. 10:30ला माझा फोन फ्लाईट मोडवर जातो. तू आज फोन कर मला, तुला लागणारच नाही माझा फोन. फ्लाईट मोडवर जातो. मला दिसले संकेत घरी आहे, मम्मी पप्पा घरीच असतात, संकेत आलाय त्याच्या कामातनं, माझा फोन, माझे जग बंद होतं, माझा फोन फ्लाईट मोडवर जातो, मी झोपते. जे काही काम असेल सकाळी, मग सकाळी माझं उठल्यानंतर मग माझं सगळं रुटीन संपल्यानंतर मी फोन ऑन करते, मग बाकीचं सगळं काम दिवसभराचं जे काही असेल ते. सो मी ते घेतलंच नाही अगं, त्या गोष्टी मी कट करते. ज्या क्षणाला मला कळेल की तू मला त्रास देशील, तू कुठेतरी माझं पीस, आणि ती निगेटिव्ह एनर्जी कळते आपल्याला. खरे असं नाहीये की नाही कळत, ते तुला सेन्स होतं ते, आणि अनुभवानंतर हे काहीतरी वेगळं आहे, म्हणजे आपले वाइब्स नाही जुळत. मी कट, मी सापडणारच नाही तुला, आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. खरे. कारण हे चूज करण्याचा हक्क आहे ना मला, की मी तुझ्या
कंपनीमध्ये किंवा तुझ्या वाईबमध्ये, तुझ्या एनर्जीमध्ये राहायचं की नाही राहायचं हे चूज करण्याचा हक्क आहे. बरोबर आहे. की मला तुझ्यामुळे माझी मेंटल पीस हलवायची नाहीये. बिकॉज माझी मेंटल पीस हल्ली तर माझं घर हलतं, म्हणजे ती 3 माणसं हलतात, आणि दॅट तर मी कोणासाठीच ते होणार नाही. म्हणजे ते हल्लेले तर अजिबातच चालत नाही मला. ते तर असं आहे. त्याच्यामुळे मला खूप आवडलंय होत. तर हे असं असतं ना की आपण सगळाच गोतावळा जमवून ठेवतो, हा पण माझा, तो पण माझा, पण त्या 50 पैकी 5 तरी माणसं आहेत का जी माझ्या प्रगतीवर खुश होतील याचा आपण विचार करत नाही. आणि तू फार छान बोललीस आता की अशीच लोक तू ठेवली आहेत की ज्यांना तुझ्या प्रगतीचा अभिमान वाटतोय किंवा त्यांना छान वाटतंय तू इतकी ग्रो करते. म्हणजे घराची पहिली न्यूज मी दिली ती गौरीला दिली होती. हो. म्हणजे आम्ही गाडीत बसून आम्ही ढसाढसा रडलो होतो. सो अशाच लोकांना मी घराची न्यूज सांगितली होती की ज्यांना छान वाटेल. आणि आय एम वन ऑफ देम. यू आर देअर. सुशांतला सांगितली होती. सो हे असेच काही लोक आहेत ज्यांना मी सांगितलं होतं की यार मी घर घेतलं, कारण त्यांना कुठेच असं नाही वाटणार अरे कुठल्या वेगळी एनर्जी नाही पास ऑन करणार. किंवा सिरियलचं पण जेव्हा ती साईन केली किंवा जेव्हा काही गोष्टी केल्या तर फर्स्ट पर्सन वॉज गौरी, की जिला मी सांगितलं की गौरी. सो आजवर इतक्या वेगवेगळ्या भूमिका तू केल्या आहेस, म्हणजे संजना असू देत किंवा त्या लपंडाव मधली भूमिका असतात किंवा आधीचं, पण ना एक अशी भूमिका असते जी आपल्या स्वप्नातली भूमिका असते की अशा प्रकारचं काहीतरी करायला मिळालं पाहिजे. म्हणजे तो पिक्चर असेल किंवा एखादी ऍड असेल किंवा मालिकेतलीच भूमिका असेल. ते मॅनिफेस्टेशन तुझं काय आहे की ही भूमिका अजून आली पाहिजे? मला जर आपल्या अभिनेत्री रंजना यांची जर बायोपिक कोणी करत असेल तर मला डेफिनेटली त्या बायोपिक मध्ये काम करायला आवडेल. किंवा स्मिता पाटील यार. म्हणजे जैत्र जैतचा रिमेक केला, उंबरठाचा रिमेक केला, तर म्हणजे किंवा त्यांचे जितके सिनेमे त्यांनी केलेत त्यातला कुठलाही सिनेमा म्हणजे मला करायला आवडेल जर कोणी करत असेल. किंवा रिमेक नाही तर त्यांची बायोपिक जर आली तर मला डेफिनेटली करायला आवडेल. ओके, तर हे आहे स्वप्न आणि स्वतःच्या घराचं. येस. ते कधीपर्यंत फोन करणार आहेस मला? लवकरच. ऍक्च्युली ना आपण आजपर्यंत दिशेने काम सुरू झालंय. लवकरच. ओके, फिंगर्स क्रॉस. आणि मी वाट बघीन तो फोन मला लवकरात लवकर, अगदी पुढच्या 6 महिन्यात आला तरी चालेल. पण आजवर आपण दोघींनी 6 महिन्यात तेव्हा मी तुला वेगळी न्यूज देणार आहे. ऐक ग, मला ना म्हणजे मला आता असं वाटतं की सांग. 6 महिने हा खूप मोठा पिरियड, बट ठीक आहे, मी वेट करेन. तेव्हा मी तुला छान न्यूज देणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुला वेगळी 2 न्यूज देणार आहे. स्टे ट्यून विथ राजश्री मराठी. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.